तालुक्यातील नागठाणे येथील हिराई गोल्डन सिटीमध्ये असतो. त्यामध्ये एक साई नगरी म्हणून वसाहत आहे. या वसाहतीमध्ये कर वसूल केला जातो ग्रामपंचायत, परंतु यांना कुठल्याही प्रकारची सुखसुविधा मिळत नाही. आता पहिल्यांदा आपण बघितलं तर हा रस्ता बघा, या रस्त्याची काय दुर्दशा झालेली आहे. या रस्त्यांवरून कुठल्याही प्रकारच्या व्यक्तीला सहज चालता येत नाही आणि त्यांना काय अडचण येते की आपण अडचणी तिथल्या स्थानिक रहिवाशाकडून आपण जाणून घेऊया. ताई, तुम्ही काय सांगाल या रस्त्याची अवस्था आणि काय तुम्हाला अडचणी काय काय निर्माण होत आहेत? तुम्ही पाहाल की इथंच थोड्याच अंतरावर आता अंगणवाडी झालेली आहे 1 ते 5 वयोगटातील मुलांसाठी. आणि इथून जाताना त्यांना रस्त्याला बरेच प्रॉब्लेम होतात, जसं की गाडी जाऊ शकत नाही तिथून खड्ड्यातून आणि पायानं चालणं तर खूपच अवघड होऊन जातं. आता इथे घरपट्टी, पाणीपट्टी हे सगळं वेळेवर भरलं जातं. आम्ही ग्रामपंचायतीकडे बऱ्याच वेळा तक्रार केली, पण त्याची काही दखल घेण्यात आलेली नाही. तर ते निदान आम्हाला मुरुम जरी टाकून येण्या जाण्यासाठी जरी रस्ता बनवून दिला तरी आतापर्यंत बास आहे. रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे लहान मुलांच्या शाळा वगैरे झालेल्या आहेत. बालवाडी, अंगणवाडी झालेली आहे. त्या अंगणवाडीसाठी लहान मुले जातात, घसरून पडतात, कपडे वगैरे त्यांची खराब होतात. आल्यानंतर सात रोडीचे वगैरे पावसाळ्याचे जे निघालेले आहे ते तिथं व्यवस्थापन झालं पाहिजे. साईडनं वगैरे घाण झालेली आहे, गटार वगैरे नाही, नाले वगैरे नाही. नमस्कार. नागठाणे येथे हिराई गोल्डन सिटी आणि साई नगरी पेट्रोल पंपा शेजारी 10 ते 12 वर्ष झालं वस्ती कार्यरत आहे. येथील लोकसंख्या एक 100 ते 120 घरे आहेत इथे. इथला प्रॉब्लेम असा आहे की रस्ते खराब आहेत, सगळे रस्त्यामध्ये खड्डे आहेत, हे पाणी असं साठलेलं आहे. कॉलनीमध्ये लाईटची व्यवस्था नाहीये, पाण्याची व्यवस्था नाहीये, त्याच्यामुळे वृद्धांना आणि माणसांना याचा खूप त्रास होतोय. नमस्ते, माझं नाव रणधीर शिलवत. मी या ठिकाणी नागठाणे महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करत आहे. मी या गोल्डन हिराई सिटीमध्ये या ठिकाणी वास्तव्य करत आहे. परंतु या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाण्याचा खड्डा साठलेला आहे आणि त्यामुळे लहान मुलांना आणि म्हाताऱ्या माणसांना सुद्धा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्यात. या पाण्यामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी लोकांना दूषित पाण्यामुळे या ठिकाणी आजार झालेले आहेत. माझ्या मुलीला सुद्धा या ठिकाणी पाण्याच्या त्रासामुळे या ठिकाणी पायाला चट्टे उठलेले होते. तर या पाण्याचा बंदोबस्त जो आहे ते लवकरात लवकर त्या ग्रामपंचायतीने केला. नमस्कार. नागठाणे मधला साई नगरी आणि हिराई गोल्डन सिटी हा एक महत्वाचा भाग. या भागामध्ये आता आपण बऱ्याच लोकांचं म्हणणं ऐकलं की या ठिकाणी रस्त्याची सोय नाहीये, दिवाबत्तीची सोय नाहीये. खरं तर या लोकांचं घरफाळा, पाणीपट्टी वेळेवर भरला जातो, पण त्या मोबदल्यात दिला जाणारा जो सुखसोयी असतील, या सुखसोयी ग्रामपंचायतीने वेळेवर न दिल्यामुळे या लोकांचा हा प्रश्न उत्पादित झालेला आहे. मी ग्रामपंचायतीला सामाजिक कार्यकर्त्या या नात्याने एक विनंती करतो की या ठिकाणी असणारा जो प्रश्न आहे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालून आपण जर मुरमाचा काही थोडासा मलावा टाकून यांना जर पर्यायी मार्ग जर तात्पुरत्या स्वरूपाचा उपयोग करून दिला तर 100% यांचा प्रश्न मिटेल. त्याचबरोबर या ठिकाणी असणारा जो दिवाबत्तीचा विषय आहे, रस्त्यावरती लाईट नाहीये, संध्याकाळच्या वेळेला लहान मुलांना किंवा महिलांना या तिथे वावरण्यासाठी खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. दिवसाढवळ्या गावात चोऱ्या होतात. या ठिकाणी जर असणारा शेतीचा भाग आहे बाकीचा, त्या ठिकाणी जर चोऱ्यांचं प्रमाण जर वाढलं तर 100% त्रास होईल. तर बऱ्यापैकी या ठिकाणचा प्रश्न सरपंच मॅडमनी आणि ग्रामपंचायतीने प्रामुख्याने लक्षात घेऊन प्रश्न सोडवण्याची मी विनंती करतो. धन्यवाद. तरी पण तुम्ही मला ते 2-3 लोकांना असं मुरुम किती वेळा